नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल आहे. माझं वय 28 वर्ष. मी मध्य प्रदेशचा रहिवासी. मी दिसायला ठीकठाक आहे. माझी उंची 5 फूट 6 इंच आहे. माझा रंग गोरा आहे. ही कथा दिल्लीपासून सुरू होते. जेव्हा मी दिल्लीत नोकरीला गेलो, माझी नोकरी एका बहुराष्ट्रीय कंपनीत लागली होती. मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे कंपनीकडून मानधन उच्च दर्जाचं होतं. सुरुवातीला कंपनीने माझी एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती, कारण सुरुवातीला माझ्याकडे दिल्लीत राहायची काहीच सोय नव्हती, जेणेकरून मी तिथे सहज स्थिरावू शकेन. पण कंपनीने ती माझी राहण्याची सोय अल्प काळासाठी म्हणजेच एका आठवड्यासाठी केली होती. माझ्याकडे फक्त एका आठवड्याचा वेळ होता, ज्यात मला स्वतःसाठी एक खोली शोधायची होती. मी खोली शोधण्याचा प्रयत्न करत नव्हतो. पाहता पाहता आठवडा निघून गेला. आता तर शोधणं माझ्यासाठी खूप गरजेचं झालं होतं, म्हणून मी सगळे रस्ते शोधत होतो. त्यानंतर त्याच दिवसाच्या उत्तरार्धात मी एका जाहिरात पाहिली, ज्यात एक खोली भाड्याने उपलब्ध होती. मी त्या जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार त्या दिलेल्या क्रमांकावर फोन केला. फोन उचलताच तिथे एक स्त्रीने फोन उचलला. फोन उचलताच मी विचारलं, मॅडम, तुम्ही वृत्तपत्रात जाहिरात दिली आहे भाडेकरू पाहिजेत म्हणून, तुमच्याकडे खोली रिकामी आहे का? तिथून एक मोहक गोड आवाज आला. त्या म्हणाल्या, होय, खोली रिकामी आहे. मी त्यांना खोली दाखवण्यास सांगितलं. तेव्हा त्या म्हणाल्या, आज संध्याकाळी तुम्ही येऊन खोली पाहू शकता. मी ऑफिसचं काम संपवून संध्याकाळी खोली पाहण्यासाठी तिथे पोहोचलो. एक अनामिक ओढ मनात होती. मी दाराची घंटी वाजवली. घंटीचा आवाज जसा शांत वातावरणात घुमला तसं दार उघडलं आणि क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला. समोर मीरा उभी होती. संध्याकाळच्या त्या मंद सोनेरी उजरात तिचा चेहरा अधिकच उजळून दिसत होता. तिने अगदी साधा पण सुंदर पोशाख घातला होता, पण तिच्या व्यक्तिमत्व एक वेगळीच चमक होती. तिचे डोळे इतके गहिरे होते की त्यात बुडून जावंसं वाटत होतं. मी काही क्षण नुसता तिच्याकडे पाहत राहिलो. तिच्या ओठांवर एक हलकसं स्मित होतं, जणू ती माझी ही अवस्था समजून घेत होती. होय, काय हवंय? तिने तोच गोड आवाज काढला जो मी फोनवर ऐकला होता, पण क्षणात तो अधिकच मोहक वाटला होता. मी तुम्हाला खोलीसाठी फोन केला होता, मी जरा भानावर येत म्हणालो. हो, या ना, मी तुम्हाला खोली दाखवते, असं म्हणत ती वळली आणि आत जायला लागली. मी तिच्या मागे लागलो. तिच्या चालण्यात एक लय होती, एक सहज सुंदरता होती. तिच्या पायातल्या पैंजणांचा मंद आवाज त्या शांततेत एक वेगळीच लय भरत होता. त्या आवाजाने माझं मन कुठल्या तरी गोड स्वप्नात गुंतत चाललं होतं. तिने खोलीचं दार उघडलं. आतलं वातावरण छान होतं. खिडकीतून येणारी संध्याकाळची लालिमा संपूर्ण खोलीत पसरली होती. ही आहे आमची खोली, ती हसत म्हणाली. तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. मी खोली नीट पाहिली. ती माझ्यासाठी अगदी योग्य होती. हो, मला खूप आवडली, मी मनापासून म्हणालो. मग आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहू लागलो. ओळख करून घ्यायची राहिली होती. मी माझा हात पुढे केला. मी राहुल. तिनेही हळुवारपणे तिचा कोमल हात माझ्या हातात दिला. त्या स्पर्शात एक वीज होती, पण ती खूपच हलकी आणि उबदार होती. मी मीरा, ती मंद हसत म्हणाली. मीरा, सुंदर नाव आहे, अगदी तुमच्यासारखंच, मी सहज म्हणालो. हे ऐकून तिच्या गालावर एक गुलाबी लाली पसरली. तिने नजर खाली केली. ते दृश्य फारच सुंदर होतं. मग तिने नजर वर करून माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत एक निरागस खोडकरपणा होता. बरं, आता औपचारिकता बाजूला ठेवूया. घरभाडं आणि इतर किरकोळ खर्चाबद्दल बोलून टाकूया, ती व्यवहारही स्वरात म्हणाली. पण तिच्या चेहऱ्यावरचं स्मित मात्र कायम होतं. आम्ही सगळं बोलून ठरवलं. ती बोलत असताना मी तिच्याकडे पाहत होतो. ती किती सहजपणे सगळं सांगत होती आणि मधूनच माझ्याकडे पाहून हसत होती. त्या हसण्यात माझं मन अडकत चाललं होतं. सगळं ठरल्यावर मी तिथून निघालो. पायऱ्या उतरताना माझ्या मनात फक्त तिचा चेहरा होता, तिचं हसू होतं आणि तिच्या हातात तो कोमल स्पर्श. त्या खोलीपेक्षा त्या घराची मालकीण मला जास्त भावली होती. एक नवी ओळख, एक नवी सुरुवात झाली होती आणि मी दुसऱ्या दिवसापासून तिथे राहायला आलो. माझ्याकडे फार काही जास्त सामान नव्हतं. जे होतं ती मी तिथे व्यवस्थित लावत होतो. तेव्हा मीरा तिथे आली. एक छान पातळ सारख्या हलक्या रंगाचा गाऊन तिने घातला होता. ती मला विचारू लागली. मी तिला सांगितलं मी मध्य प्रदेशचा. बाकीचं काही ती बोलली नाही. मी माझं सामान खोलीत व्यवस्थित सजवलं आणि निवांत मोबाईल पाहत बसलो.
तेवढ्यात मीरा परत आली आणि माझ्या खोलीच्या दारावर उभी राहून मला आवाज दिला. मी मागे वळून बघितलं. अरे, ही तर आत्ताच गेली होती आणि परत आली. मी मनात बडबडलो आणि हो बोला ना म्हणालो. तेव्हा ती मला म्हणाली, तू स्वतः जेवण बनवतोस का? मी म्हणालो, नाही, मला जेवण बनवता येत नाही, मी बाहेर जेवण करतो. तेव्हा ती म्हणाली, मी तुला जेवण बनवून देईन. मीही हो म्हणालो, कारण मला घरचं जेवण मिळत होतं आणि त्यामुळे माझे एक्स्ट्रा पैसे वाचणार होते. तेवढ्या तिथे एक माणूस आला आणि तो मीराकडे पाहून माझ्याबद्दल विचारू लागला. तो मीराचा नवरा होता. दोघांच्या वयात बराच फरक दिसत होता. मीरा दिसायला 32-34 वर्षाची असेल आणि तिच्या नवऱ्याचं वय 45च्या आसपास दिसत होतं. मीराने स्वतःला खूप चांगलं ठेवलं होतं. जिथं मीरा इतकी सुंदर मनमोहक महिला होती, तिथेच तिचा नवरा पोट बाहेर आलेला आणि समोरच्या डोक्यावर केस नसलेला एकदम विचित्र होता. कुठं मीराच्या नजरेतील घायाळ करणारी चमक, तर कुठे हा अधेड आणि लंपट माणूस. मी गप्प राहून त्यांचं आपापसात होणारं बोलणं ऐकत होतो. त्यांच्या बोलण्यावरून मला असं वाटलं की कदाचित त्याने नशा केली आहे. पण मीराने त्याचा हात पकडला आणि खोलीपासून दूर घेऊन गेली. नंतर मी पण त्यांच्याकडे जास्त लक्ष न देता आपल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करून आराम केला. त्यानंतर मला तिचा नवरा परत काही फार जास्त वेळा आढळला नाही. मी आता म्हणजे तिथे राहताना 1-2 महिने झाले होते. मीरा आणि माझी चांगली मैत्री होती. मीरा खूप चांगली जेवण बनवायची. मी तिच्या जेवणाची आणि तिची कधीकधी स्तुती करायचो. तेव्हा ती हसून म्हणायची, तू खूप चांगला माणूस आहेस. तिचं ते हसू माझ्या मनात दिवसभर घुमत राहिलं. एक दिवस मी आंघोळ करून माझ्या खोलीत शिरलो. बाहेर जोराचा पाऊस पडत होता. विजांच्या कडकडासोबत खोलीतील लाईट देखील मंद होत्या. अशा वातावरणात मूड बनला तर मोबाईलमध्ये आपले रोमांटिक सिनेमा चालू करून मी भिंतीला पाठ टेकून बसलो. पावसाच्या सुरेल आवाजात मी त्या सिनेमात हरून गेलो. 5-10 मिनिटं झाली असतील नसतील, तोच वातावरण एकदम बदललं. पावसाच्या मंद सुरात अचानक काच फुटल्याचा कर्कश आवाज मिसळला. मीराच्या घरातून मोठ्याने आवाज यायला लागला. मी मोबाईल बाजूला ठेवून टवकारले. मीराचा आवाज अजून मोठा होता. ती किंचाळत होती, निघून जा इथून, प्लीज सोड मला. तिचा आर्त स्वर माझ्या काळजाचा ठोका चुकावणारा होता. तिचा नवरा दारूच्या नशेत धुंद होता. त्याचा आवाज भिंती वेधून येत होता. तू माझी बायको आहेस, मी तुला सोडणार नाही, असं म्हणून तो खुर्च्या फेकून देत होता. भांडी जमिनीवर आपटल्याचा भयानक आवाज ऐकू येत होता. दोघांमध्ये खूप वाद झाला. ते नेहमीच एकमेकांशी भांडायचे, पण त्या दिवशी प्रकरण हाताबाहेर गेलं होतं. पावसामुळे आजूबाजूचे लोकही बरेच जमा झाले होते, पण कोणीही मध्ये येऊन भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत नव्हते. सगळे फक्त तमाशा पाहत उभे होते. तिचा अर्थहाक आणि त्या मद्यपी माणसाची दहशत माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली. माझ्या अंगात एक वेगळं धैर्य संचारलं. मी दाराकडे धाव घेतली. पावसाच्या पाण्यातून जात मी त्यांच्या घराची घंटी जोरात वाजवली. मीरा, दार उघडा. मी जोरात किंचाळलो. मी किंचाळत होतो. 5 सेकंदाच्या भयानक शांततेनंतर दार उघडलं. समोर मीरा उभी होती. तिचा चेहरा सुजलेला होता. डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला होता. पावसाचं पाणी आणि अश्रू यामध्ये तिचा चेहरा नकळत ओला झाला होता. तिच्या हातात जखमाही दिसत होत्या. तिने जेव्हा पाहिलं बाहेर बरेच लोक जमले आहेत, तेव्हा ती एकदम शर्मिंद झाली. तिने माझ्याकडे असहाय्य नजरेने पाहिलं. तिचे ओठ थरथरत कापत होते. राहुल, सॉरी, आज मी तुला जेवण देऊ शकणार नाही, प्लीज तू इथून जा. एवढं बोलून तिने जोरात दार बंद केलं. दार बंद होताना तिच्या डोळ्यातील ती वेदना मी स्पष्ट पाहिली. आतून पुन्हा एकदा तिच्या नवऱ्याची किंचाळी ऐकू आली. कोण होता तो? तुझा नवीन यार आहे का? आणि परत एकदा एखादी जड वस्तू भिंतीवर आपटल्याचा आवाज आला. त्या आवाजाने मी दचकलो. माझी मुठी आपोआप वावळल्या गेल्या. मनात आलं की दार तोडून आत जावं आणि त्या नारद माणसाला धडा शिकवावा. पण मीराने स्वतःच दार बंद केलं होतं. म्हणजे तिला तिथे कोणताही मध्यस्थी माणूस नका होता. कदाचित तिला तिची अब्रू वाचवायची होती. मी जड पावलांनी परत माझ्या खोलीत गेलो. खोलीत आलो तरी माझं मन तिथेच होतं. पावसाचा आवाज, माझ्या खोलीतील अंधार आणि मीराच्या डोळ्यातील पाणी, सगळं काही माझ्या डोळ्यासमोर नाचत होतं. त्या रात्री मला झोप लागली नाही. फक्त तिच्या रडण्याचे आवाज माझ्या कानात घुमत राहिले. मला माहीत होतं मीरा आणि माझ्यातील हे अंतर आता फार काळ टिकणार नाही, कारण तिच्या दुःखात माझं मन सुद्धा तुटत होतं.
आता पुढे काहीतरी मोठं घडणार याची चाहूल मला लागली होती. सुमारे 10-15 दिवस असंच चाललं. तिने मला जेवण दिलं नाही आणि ती मला दिसलीही नाही. पण तिच्या घरातून मला भांडायचे आवाज सतत आणि दररोज ऐकू येत होते. पण आता हे 2 दिवस परत विचित्र फिरले. आता तिच्या घरातून भांडायचे तर माणसाचे आवाजही येत नव्हते. काही दिवसांपासून तिच्या घरातून भांडायचे आवाज येणं बंद झालं. का झालं याचा विचार सतत माझ्या डोक्यात यायचा. पण माझ्याकडेही जास्त वेळ नसल्यामुळे पक्का पत्ता मला लावता आला नाही. पण मीरा माझ्या मनात नाही तर माझ्या नजरेत भरली होती. असंच 1-2 दिवसांनी सुट्टीच्या दिवशी मी माझ्या खोलीत झोपलो होतो. तेव्हा माझ्या खोलीची घंटी वाजली. मी पाहिलं तर दारात मीरा उभी होती. मी एकदम थक्क झालो, कारण घरमालकीण असून ही मीरा मला पहिल्याच दिवसांनी दिसली होती. मी तिला आत यायला सांगितलं. मग ती आत आली. मीरा मला माफी मागायला लागली. ती मला म्हणाली, मी तुला इतके दिवस जेवण दिलं नाही यासाठी मला माफ कर. एवढं बोलताच ती रडायला लागली. मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, मॅडम तुम्ही का रडत आहात? तेव्हा ती रडत म्हणाली की तिचा आणि तिच्या नवऱ्याचा घटस्फोट झाला आहे. हे ऐकून माझे होश उडाले. मी तिला विचारलं, हे सर्व कधी झालं? आणि ती रडत रडत मला म्हणाली, मी गेल्या आठवड्यातच माझ्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला. मीरा तिचे अश्रू पुसत म्हणाली, मी आता आधीपेक्षा खूप खुश आहे. आणि रागात म्हणाली, त्या दारुड्याने माझं जगणं कठीण केलं होतं. ती म्हणाली, आता मी माझं आयुष्य मुक्तपणे जगणार आहे. खरं तर आता हे नक्की माझ्या मनासारखं झालं होतं. आता मला समोर अनेक संधी मिळणार होत्या. माझा प्लॅन सफल करण्यासाठी मनातून मलाही खूप हर्ष झाला होता. पण मीरापुढे मी उगाच तोंड पाडून उभा होतो आणि तिला सांत्वन देत होतो. जाऊ द्या, रडू नका, माझं म्हणणं आहे झालं ते चांगलंच झालं वगैरे वगैरे. आणि मग ती मला म्हणाली, राहुल तू माझी एक मदत करू शकतोस का? मी म्हणालो, मॅडम तुम्हाला माझ्याकडून काय मदत हवी आहे? तेव्हा ती मला म्हणाली, मला काही पैसे उसने हवे आहेत. मी तिला विचारलं, तुम्हाला किती पैसे हवे? ती म्हणाली, तू मला 25,000 रुपये देऊ शकतोस का? योगायोग माझाही पगार 2 दिवसापूर्वी झाला होता. त्या दिवशी माझ्या खात्यात इतके पैसे होते म्हणून मी तिला पैसे काढून दिले. मीरा खूप खुश झाली होती आणि मला गळ्याला लावलं आणि म्हणाली, तुम्हाला इतक्या कठीण वेळी आधार दिलास, मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही. तिने मला एक मिठी मारली. मी एकदम थक्क झालो. मीराने मला सांगितलं, आता आपण संध्याकाळी एकत्र जेवण करू. मी हो म्हटलं आणि तिथून निघून गेली. त्या दिवसापासून मीरा आणि मी एकमेकांसोबत बराच वेळ घालवायला लागलो. मीराने मला सांगितलं, आता आपण एकत्र जेवण करू. तेव्हापासून मीरा आणि मी सकाळी आणि संध्याकाळी एकत्र जेवण करायचो. आता मीरा आधीपेक्षा खूप जास्त खुश राहायची. आता मीरा कधीही माझ्या खोलीत यायची, वेळ काळ न बघता, आणि माझ्यासोबत खूप गप्पा मारायची. कधी कधी तर ती सकाळीच यायची जेव्हा मी खोलीत असायचो आणि येऊन माझ्या खोलीची साफसफाई करायला लागायची. मी झोपलेला असलो तर ती सर्व खोली झाडून पाणी भरून ठेवायची. जेव्हा ती खोली साफसफाई करायची मी कधी कधी मुद्दाम झोपाचं नाटकही करायचो. जेव्हा ती खाली वाकून झाडू लावायची तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक वेगळं दृश्य असायचं. मनात यायचं की हे नारळ कधी मला पावेल. पण घटस्फोटानंतर मीरामध्ये एक वेगळंच परिवर्तन झालं. जणू ती एका लोखंडी पिंजऱ्यातून मुक्त झालेली पक्षी होती, जिला आता पुन्हा आपले पंख पसरून आकाशात उडायचं होतं. आता मीरा अशी कपडे घालायला लागली होती की तिला पाहून माझ्या मनात तोल ढासळायचा. तिने पाश्चिमात्य कपडे घालायला सुरुवात केली होती, एकदम मॉडर्न. पण त्या आधुनिकतेतही एक सहजता होती, एक निसर्ग सौंदर्य होतं. सकाळच्या वेळी ती जेव्हा लहान टॉप आणि शॉर्टमध्ये अंगणात कपडे वाळत घालायला यायची तेव्हा माझी नजर आपोआप तिच्याकडे वळायची. सूर्याची सोनेरी किरणं तिच्या चेहऱ्यावर पडायची आणि ती अजूनच उजळून निघायची. मी माझ्या खोलीत खिडकीतून तिला पाहत राहायचो. तिला कधी कधी जाणवायचं की मी पाहतोय, तेव्हा ती हलकसं हसून आपलं काम करत राहायची. तिच्या त्या हसण्यात एक निरागस खोडकरपणा असायचा. माझं मन वेडं व्हायचं, पण मी स्वतःला सावरायचो. काही दिवसांनी तिने साड्या नेसायला सुरुवात केली, पण आता त्या साड्या नेसण्याची पद्धत बदलली होती. आधी ती साध्या पद्धतीने साडी नेसायची, पण आता ती अगदी मोहक अशी साडी नेसायची. तिच्या साडीचा पदर नाजूकपणे तिच्या खांद्यावरून सरकायचा. ब्लाऊजचं मागून बॅकलेस असायचं, ज्यात तिची पाठीची कोमल रेषा अधिकच स्पष्ट दिसायची. पुढचा भाग मात्र ती व्यवस्थित सांभाळायची, पण तरीही तिच्या व्यक्तिमत्वातली ती आत्मविश्वासपूर्ण सौंदर्याची ज्योत लपून राहत नव्हती.
एक दिवस ती अशीच एका सुंदर साडीत माझ्या खोलीत चहा घेऊन आली. तिने ती साडी अशी नेसली होती जणू ती साडी नव्हती, तर तिच्या शरीरावरचं एक सुंदर कवितेचं आवरण होतं. मी क्षणभर नुसता तिच्याकडे पाहतच राहिलो. काय झालं, चहा आवडला नाही का, तिने विचारलं. नाही म्हणजे, साडी खूप छान दिसत आहे, मी जरा अडखळत म्हणालो. खरंच, मग पुढच्या वेळी तुझ्या आवडीच्या रंगाची साडी नेसेन, असं म्हणत ती मंद हसली. तिच्या हसण्यात एक नवी चमक होती, ती नवीन जीवनाची चमक होती. मीरा आता आधीपेक्षा जास्त मोहक झाली होती. तिने व्यायामशाळेत जिमला जायला सुरुवात केली होती. यामुळे तिचं शरीर अधिक तंदुरुस्त आणि सशक्त दिसू लागलं. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचं तेज. तिच्या डोळ्यात एक नवी स्वप्न उमलू लागली होती आणि ती स्वप्न पाहायचा आनंद तिला अधिक सुंदर बनवत होता. माझ्या मनात यायचं की मी मीराला माझ्या मनातली भावना सांगून टाकावी, पण घाई करणं महागात पडेल असा विचार असायचा. नातं अजून ताजं होतं, तिच्या जखमा अजून पूर्ण भरल्या नव्हत्या. मी फक्त तिचा एक चांगला मित्र बनून राहिलो. पण तिच्याकडे पाहताना माझी नजर बदलली होती आणि हे फक्त मलाच नाही तर तिलाही कळालं होतं. तीही आता माझ्याकडे जरा वेगळ्या नजरेने पाहू लागली होती. एक गोड न बोललेलं गुपित आमच्या दोघांमध्ये हळूहळू फुललं होतं. एक दिवस माझ्या बाथरूममधलं पाणी येत नव्हतं, म्हणून मी मीराकडे जाऊन विचारलं, माझ्या बाथरूमला पाणी का येत नाही. तेव्हा ती म्हणाली, नळात काही अडचण आली आहे, तू माझं बाथरूम वापरू शकतोस. त्या दिवशी सुट्टी होती आणि खूप उकाडाही होत होता. मी अंघोळीसाठी तिच्या बाथरूममध्ये गेलो. मी बाथरूममध्ये अंघोळ करत होतो तेव्हा मला वाटलं कोणीतरी मला पाहत आहे, पण मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि अंघोळ करायला लागलो. जेव्हा मी अंघोळ करून बाहेर आलो तेव्हा पाहिलं की मीरा बाहेर काहीतरी करत होती. ती एकदम घाबरली आणि तिथून पळत गेली. मीही तिथून माझ्या खोलीत गेलो आणि तयार व्हायला लागलो. थोड्या वेळाने मीराचा फोन आला आणि ती मला म्हणाली की जेवण्यासाठी ये. मी मीराच्या खोलीत गेलो आणि एका क्षणी माझे डोळे विस्फरले. ती लाल रंगाची साडी अंगावर अशी उठून दिसत होती जणू तिच्या शरीराची दुसरी त्वचाच. तिने साडी अशी नेसली होती की प्रत्येक वळण, प्रत्येक हालचाल मनाचा ठावा घेत होतं. मागे वळताना तिच्या बॅकलेस ब्लाऊजची ती बारीक दोरी माझी नजर चोरत होती. ती अशी हलकीशी हलत होती, जणू स्पर्शाची वाटत होती. तिची कमर साडीतून अधोरेखित होत होती आणि प्रत्येक पाऊल माझ्या श्वासात गहिरे उतरत होतं. ती पुढे वळली तेव्हा मला जाणवलं की हा क्षण अवर्णनीय आहे. गोल गळ्याचं ते मखमली लाल ब्लाऊज तिच्या बाहूंवर टणक बनलं होतं, तिची गोलाई साजरी करत होतं. तिने हाताने साडीचा जाळीदार पदर हलकासा उचलला तर तिची नाजूक मनगट दिसू लागली. ती माझ्याकडे पाहत राहिलो, मी तिच्याकडे पाहत राहिलो. श्वास रोखून ती हसली. ते हसू म्हणजे माझ्या अस्वस्थतेचं गुपितच उघडं करणारं होतं. मी स्वतःला सावरत विचारलं, जेवण तयार आहे का. ती म्हणाली, तू बस, मी आत्ता लावते. तिने खाली वाकून सामान घेताना तिची अदा माझ्या नजरेसमोर उभी राहिली. तो क्षण थांबावासा वाटला. ती वर उठली, पाणी घेऊन माझ्याकडे आली. टेबलावर पाण्याचा ग्लास ठेवताना ती हलकीशी झुकली तेव्हा तिची गळ्यातील दागिन्यांची साखळीही थबकली. मी हळूच तिचा हात धरला. मीरा, ती माझ्याकडे पाहत असली. तिच्या डोळ्यात तेज होतं. काय झालं, तुझा जीव कसा आहे, तुझ्यात गमावलेला आहे, मी म्हणालो. ती जवळ आली. तिच्या केसांतला गंध माझ्यापर्यंत आला. साडीचा पदर वाऱ्यावर तरंगला आणि तिने माझ्या हातात आपला हात ठेवला. तिच्या बोटांचा स्पर्श जणू विजेसारखा झाला. तिने डोळ्यात डोळे घालून विचारलं, आणखी काही पाहिजे का. रात्रीच्या जेवणात मी तिच्याकडे पाहतच राहिलो. जेवण अजून लागलं नव्हतं की मीरा मला म्हणाली, पंखा खूप आवाज करतो, तू जरा पंखा पाहशील का. मग ती टेबल घेऊन पंखाखाली आली. मी टेबलावर चढताच टेबल हलायला लागला. मी मीराला टेबल पकडायला सांगितलं आणि मला वाटलं की मीराने मुद्दाम असं टेबल हलला आहे. मीराने टेबलाला जोरात पकडलं. जेव्हा मी खाली पाहिलं तेव्हा खालचा नजारा काही आवरत नव्हता. मीरा दोन्ही हात जोडून उभी होती, त्यामुळे मला तिच्या सौंदर्य एक वेगळंच रूप पुन्हा दिसू लागलं. हे पाहून माझा जीव दचमळला, पण मी खाली दुर्लक्ष करत वरती पंख्याकडे लक्ष दिलं आणि मग मी पंख्याची प्लेट ठीक करायला लागलो, ज्यामुळे पंख्याला आवाज येत होता. तेव्हा मीरा म्हणाली, यामुळे पंख्याला आवाज येत होता. जेव्हा मी खाली पाहिलं तेव्हा माझी अस्वस्थता आणखी खराब होत होती. मी सगळी परिस्थिती पाहून मीरा हसायला लागली. तिला माझी तळमळ समजली होती, पण तिने मला भनक सुद्धा लागू दिली नाही. तेव्हा ती आणखी माझ्याकडे पाहत राहिली आणि मला विचारायला लागली, पंखा ठीक झाला का. मी म्हणालो, होय मॅडम. तेव्हा मीराने मला खट्याळ अंदाजात खाली उतरायला सांगितलं. जेव्हा मी टेबलावरून खाली उतरत होतो मीरा माझ्याकडे पाहत होती,
पंख्यावरील लागलेल्या धुळीमुळे मग मी आत हात धुण्यासाठी गेलो. मीरा ही माझ्या मागोमाग आली. मीरा आता कोणत्या ना कोणत्या बहाण्याने माझ्याशी बोलत होती. मलाही तिचा हेतू कळला होता, पण मी वाट पाहत होतो तो योग्य त्या संधीची. मग मी जेवणाच्या टेबलावर बसलो. मीरा जेवण घेऊन आली आणि आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं. मग मीराने भांडी उचलली आणि मग म्हणाली, तू आज इथेच थांब, मला तुझ्याकडून काही काम आहे. मीराने मला तिचा फोन दिला आणि म्हणाली, हा फोन बघ, नीट चालत नाही, तू जरा पहा यात काय अडचण आहे. मी तिचा फोन ठीक करायला लागलो. तिच्या फोनकडे पाहत होतो. त्यात चित्रफित्री चालत नव्हत्या. जेव्हा मी तिच्या फोनच्या सेटिंग ठीक केल्या आणि फोन परत चालू लागला, फोन नीट चालत होता. मग मी उगाच त्या फोनची गॅलरी चेक करत बसलो. तेव्हा माझे होश उडाले. मी पाहिलं की मीराने माझे त्या दिवशी बाथरूममधील फोटो काढले होते आणि मीरा माझ्यासमोर उभी होती आणि मला हसत हसत पाहत होती. मी मीराला विचारलं, हे काय आहे? ती मला म्हणाली, काय? मी तिला चित्रफित दाखवल्या. हे काय आहे? तेव्हा ती खट्याळ हसत म्हणाली, हे तर तू आहेस, आणि म्हणाली, मला तू खूप आवडतोस. ती म्हणाली, जेव्हा मी तुला पाहिलं तेव्हा मला स्वतःला आवरलं नाही, म्हणून मी तुझी चित्रफित बनवली. तू सांगशील तर मी ही आता हटवते, पण तू मला वचन दे की तू मला प्रेम करशील. हे ऐकून मी मनातून खूप खुश होतो, पण मी रागवल्यासारखं नाटक करत होतो. मी रागात विचारलं, तू असं का वागलीस? तेव्हा मीरा म्हणाली, मला तू खूप आवडतो म्हणून मी अशी वागले, जेणेकरून मी जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुला पाहू शकेल. आणि ती मला वेगळ्याच भरलेल्या नजरेने पाहायला लागली. ती माझ्या जवळ आली आणि माझा हात पकडून म्हणाली, मला तुझं प्रेम पाहिजे, आणि मला जवळ ओढून मला एक चुंबन द्यायला लागली. त्या क्षणी मी मीराला हळू पण घट्ट मिठीत घेतले. माझे हात तिच्या बॅकलेस ब्लाउजवरच्या त्या बारीक दोरीला हलकेसे स्पर्श करत होते. तिच्या शरीराची ऊब माझ्या अंगात शिरत होती आणि माझे डोळे नकळत भरून आले. मीरा माझ्या मिठीत होती हा विचारच मला स्वप्नासारखा वाटत होता. तिचे लाल मखमली ब्लाऊज माझ्या छातीला टेकले होते. तिच्या साडीचा जाळीदार पदर माझ्या हातात गुंडाळला गेला होता. मी हळुवारपणे तिचे तोंड वर करत तिच्या गुलाबी मऊ ओठांकडे पाहिले. तिचे डोळे मिटले. श्वास थोडा वेगवान झाला. मी माझे ओठ तिच्या ओठांवर हलकेचे टेकवले. प्रथमच फुलासारखा हलका स्पर्श, मग थोडा गहिरा. तिच्या ओठांची कोळी, तिचा उबदार श्वास, तिच्या गळ्यातील सौंदर्य सगळं माझ्यात विरघळत होतं. माझा हात तिच्या कमरेभोवती गेला आणि ती मला आणखी जवळ खेचले. मीराने तिचे हात माझ्या मानेभोवती गुंडाळले. तिचं बोटं माझ्या केसातून हलकीशी सरकत होती. चुंबनाच्या दरम्यान ती हलकीशी कुरवाळली. तो आवाज माझ्या कानात अमृतासारखा उतरत होता. आम्ही काही वेळ तसंच थांबलो, एकमेकांच्या श्वासात हरून. खोलीत उजेड हलका होता. मीराच्या लाल साडीचा रंग प्रेमाच्या त्या गहिऱ्या भावनेत विरघळत होता. तिने डोळे उघडून माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रूंची ओल आणि प्रेमाची चमक होती. तू माझा आहेस, ती फक्त एवढंच कुजबुजली. मी तिचे ओठ चुंबनाने झाकून तिला उत्तर दिलं, मी नेहमीच तुझा होतो, फक्त तू येण्याची वाट पाहत होतो. तिने माझ्या गालावर हात ठेवला, अंगठ्याने माझे अश्रू पुसले आणि हसत म्हणाली, आता जेवण थंड होईल. मी तिच्या कपाळावर ओठ टेकवले. जेवण्यापेक्षा तू गोड आहेस. आणि त्या रात्री फक्त तिचे श्वास, तिची ऊब, तिची साडीची सळसळ याच्यात मी स्वतःला हरून टाकले. काही वेळातच आम्ही दोघं पूर्णपणे घामाने ओलेचिंब झालो होतो. मीराच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी, एक वेगळाच आनंद झळकत होता. कितीतरी वेळ आम्ही सोबत खेळलो आणि मग मी तिथेच मीराच्या घरामध्ये झोपी गेलो. त्यानंतर आता आम्हाला कधीच कोणताही प्रॉब्लेम आला नाही. मनातील तेव्हा आम्ही संधी मिळेल तेव्हा खेळत होतो. मीरा सुद्धा एवढी खुश राहायला लागली होती की जणू तिचं नवीन लग्न झालं होतं. शेवटी तिच्याही एकटेपणाला मी आधार दिला, आसरा दिला, दोन्ही गोष्टी दिल्या होत्या. त्यानंतर कितीतरी दिवसांनी आम्ही सोबतच राहायला लागलो, सोबतच बाहेर फिरायला लागलो, सोबतच फिल्म वगैरे पाहायला लागलो आणि जशी रूमवर आलो तशी दे-दनादन खेळायला लागलो. मीरा मला दररोज नित्यनेमाने गुड मॉर्निंग किस आणि गुड नाईट किस देत होती. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला कथा? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन कथेत. तोपर्यंत धन्यवाद.